माझ्या तमाम शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या प्रत्येक गावात प्रत्येक पारावर सुरू आहे. आणि तो विषय आहे तुरीचे बाजारभाव. कारण बाजारात सध्या जे काही घडतंय ते एक मोठं वादळ आहे की आपल्यासाठी एक मोठी संधी. चला जाणून घेऊया. हो, 8,800 रुपये. कानावर विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरंय. हिंगणघाटसारख्या बाजारपेठांमध्ये तुरीच्या भावाने हा आकडा पार केला आहे. आणि या एका बातमीने आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचं आणि आशेचं एक नवीन वातावरण तयार केलंय. पण एक मिनिट थांबा. ही बातमी ऐकून आनंद तर होतोय, पण खरा प्रश्न वेगळाच आहे. खरं सांगा, तुमच्या गावातल्या, तुमच्या तालुक्याच्या बाजारात हाच भाव मिळतोय का? कारण मला माहीत आहे, अनेक शेतकऱ्यांसाठी वास्तव या बातमीपेक्षा खूप वेगळं आहे. चला तर मग, ह्या सगळ्या गोंधळामागचं नेमकं सत्य काय आहे ते आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. पण त्याआधी एक छोटीशी आठवण. अशीच खरी, स्पष्ट आणि तुमच्या फायद्याची माहिती देणाऱ्या तुमच्या हक्काच्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग सुरू करूया. बाजारात नक्की चाललंय तरी काय? कुठं भाव थेट आभाळाला टेकलेत आणि कुठं अजूनही भाव जमिनीवरच आहेत. असं का होतंय? या पहिल्या भागात आपण हेच समजून घेणार आहोत. आता हे आकडे बघा जरा. एकाच राज्यात एकाच वेळी हिंगणघाटमध्ये भाव आहे 8,500च्या वर, तर दुसरीकडे नागपूरमध्ये तो 8,000च्या पण खाली. म्हणजे जवळजवळ 700 रुपयांपेक्षा जास्त फरक. अरे, एकाच पिकाला वेगवेगळ्या बाजारात एवढा मोठा फरक कसा काय असू शकतो? हाच प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला उत्पादनाच्या आकड्यांमध्ये डोकावून बघावं लागेल. कारण ह्या कथेला जे खरं वळण मिळालंय ते इथेच आहे. हे बघा, बाजारात सध्या एक प्रकारची रस्सीखेच सुरू आहे. एका बाजूला आहे शेतकऱ्याचं वास्तव, त्याचं गणित, आणि दुसऱ्या बाजूला आहे सरकारचं धोरण, त्यांचं गणित. आणि या दोन वेगवेगळ्या गणितांमुळेच हा सगळा गोंधळ उडाला आहे. आधी आपण शेतकऱ्याची बाजू समजून घेऊ. झालं काय की यावर्षी पावसाने असा काही धुमाकूळ घातला की प्रमुख राज्यांमध्ये 25 ते 40% पीक वाया गेलंय. म्हणजे विचार करा, शेतकऱ्याच्या हातात येणारं पीकच खूप कमी झालंय. आणि ही काही फक्त आपल्या महाराष्ट्राची गोष्ट नाहीये. कर्नाटक, तेलंगणा, जिथे जिथे तूर मोठ्या प्रमाणात पिकते तिथे सगळीकडे हीच परिस्थिती आहे. त्यामुळे देशभरातच स्थानिक मालाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. मग साधा हिशोब आहे, बरोबर? बाजारात माल कमी आला की भाव वाढायलाच पाहिजे. मग प्रत्येक बाजारात भाव का वाढत नाहीयेत? तुमच्या मनात जो प्रश्न आहे ना, तो अगदी बरोबर आहे. आणि याच प्रश्नामुळे आपल्याला कथेची दुसरी बाजू बघावी लागेल. आणि ती दुसरी बाजू आहे सरकारची भूमिका. बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार नेमकं काय करतंय? चला ते पाहूया. आता सरकारचा विचार काय आहे? तर सामान्य माणसाला म्हणजे ग्राहकांना डाळी महाग मिळू नयेत. भाव वाढले तर महागाई वाढेल. म्हणून बाजारात जी तुरीची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी सरकारने परदेशातून तूर आयात करायचा निर्णय घेतला. आणि ही आयात थोडी थोडकी नाहीये. तब्बल 67 लाख टन. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. यावरूनच सरकार किती मोठ्या प्रमाणावर बाजारात हस्तक्षेप करतंय याचा आपल्याला अंदाज येतो. ही सगळी तूर येते तरी कुठून? तर म्यानमार, टांझानियासारख्या देशांमधून. म्हणजे तिकडच्या बाजारात काय होतंय याचा थेट परिणाम आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्याच्या बाजारातल्या भावांवर होतोय. आता आयातीसोबतच सरकारने अजून एक साधन वापरलंय. ते म्हणजे हमी भाव, किंवा आपण ज्याला MSP म्हणतो. म्हणजे काय? तर ज्या शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळत नाहीये त्यांच्यासाठी ही एक प्रकारची सरकारी सुरक्षा आहे. याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही तुमचा माल सरकारी खरेदी केंद्रावर घेऊन जायचा, तिथे सरकार तो खरेदी करतो आणि तुम्हाला 7,000 रुपयांचा पक्का भाव मिळतो. बाजारातल्या रोजच्या चढ उतारांपेक्षा हा एक स्थिर पण कमी भावाचा पर्याय आहे. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, पुढे काय? शेतकऱ्याचं गणित बघितलं, सरकारचं धोरणही पाहिलं, मग आता तुरीचे भाव 9,000चा आकडा पार करणार का? चला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हा चार्ट बघा. सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल. एका बाजूला प्रचंड मागणी आणि आपल्याकडचा कमी पुरवठा हे भावाला वर ओढतायत, तर दुसऱ्या बाजूला परदेशातून आलेला आयातीचा माल भावाला खाली खेचतोय. सध्या बाजार बरोबर या दोन शक्तींच्या मध्ये अडकला आहे. आता एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मार्च 2026 नंतर सरकार बाहेरून येणाऱ्या तुरीवर आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी लावू शकतं.
सोप्या भाषेत सांगायचं तर एक प्रकारचा टॅक्स. जर हा टॅक्स लागला तर बाहेरची तूर महाग होईल आणि साहजिकच आपल्या देशातल्या तुरीला चांगला भाव मिळण्याची शक्यता खूप वाढेल. त्यामुळे आता आपल्यासमोर 2 शक्यता आहेत. जर सरकारची आयात अशीच वाढत राहिली तर इथले भाव दबावात राहतील. पण जर आपल्याकडचं उत्पादन कमीच राहिलं आणि मागणी कायम राहिली तर आयातीनंतरही भाव वाढू शकतात. म्हणजे सगळा खेळ मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर अवलंबून आहे. आता ही सगळी माहिती तुमच्या समोर आहे. देशातलं उत्पादन किती आहे, सरकार बाहेरून किती माल आणतंय, हमीभावाचा पर्याय काय आहे आणि भविष्यात काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे. आणि असा विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी लागणारी अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत राहू. म्हणूनच तुमचा मित्र तुमचा कृषी साथी चॅनलसोबत नक्की जोडलेले रहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.